आजी हे बघ मला काय भेटलं, झाडाखाली आंब्याच्या हे पडलं होतं. तर तू तर छान कैरी सापडून आणली चांगली आंब्याच्या झाडाखाली जाऊन. तू याचं मस्त काहीतरी कर. साखर आंबा करू का गोड आंबा करू? नको, गोड नको, तिखट. मग मेथ आंबा करते, त्याच्यात सगळ्या चव असतात, तिखट गोड आंबट, खूप छान लागतं. तू खूप खाशील तर मेथ आंबा. सगळं मस्त एकच टेस्ट लागते. चल मग मेथ आंबा बनवू आपण. तर आज मी आजीला मेथांबा बनवण्यासाठी मदत करणार आहे. करू ना? हो. नमस्कार, मी मृण्मयी. नमस्ते, मी कल्पना. तुम्हा सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आणि शुभेच्छा. आमच्या चॅनलचं नाव आहे आजी नातीचं किचन. आज ती मला मदत करणार आहे. आता पाहू हिची मदत कशी होते मला. तर आपण आज मेथांबा बनवणार आहे. ते तिच्या आवडीने कैरी आणली होती, ती म्हणली मेथांबा कर म्हणून. आता मेथांबा चिरली आहे आणि ही सगळी तयारी आहे ना बाबांची आहे. मेथांबा मला खूप आवडतो. कैरी लोणच्यासाठी कैरी येण्याला वेळ लागतो, म्हणून जी आत्ता उपलब्ध कैरी आहे त्यापासून मेथांबा बनवण्याकरता त्याला कैरीच्या मोठ्या पोळ्या आपण करून घेऊया. तर ते आपण तेल तापत ठेवलेलं आहे. अच्छा, याचं ताप आहे का बघ. आता ही मदत करणार आहे बघा. काय मदत करते मला का मध्ये मध्येच करते फक्त, का त्रास देते. हां, आता मोहरी टाकायची. तुम्ही आता मोहरी टाकली बस. अरे मोहरीच नाही तडतडले तर जिरं कसं तडतडेल. हां, जिरं तडतडलंय. मी याला फ्लावर टाईप केलं. नाही, छान तडतडलंय जिरे आणि मोहरी. नाही तडतडलं. ठीक आहे, असं झालं म्हणजे तडतडलं. मोहरी हिंग सगळं बस. हे आपण मेथांबा करतो म्हणजे मेथ्या पाहिजे. हां, निम्मे टाक, अजून थोडं. आता त्याच्यावर टाकणार आहे तू लाल तिखट. बस. अजून टाक थोडं. हे मसाला मिक्स कर. बघा, छान फोडणी तयार केली माऊनी. आता टाकणार आहे आपण याच्यात कैरी, माय फेवरेट. आणि हे आपण छान परतून घेणार. छान मसाल्यामध्ये ही कैरी आपण परतून घेतोय. आता करू का मी? बस तुझी मदत. बघा, किती छान फोडणी दिली माऊनी. तड सारखी त्या मोहरीच्या मागे लागली होती. आता हे चांगलं झालं की ह्याच्यात आपण गुळ टाकणार आहे. माझ्यासारखं गुळ. हा गोड. हा बस. टाक सगळं टाक. आता मसाल्याबरोबर परतून घेणार आहे. थांब जरा. थांबलीच. थोडं शिजण्यासाठी पाणी घालतो आपण याच्यामध्ये. थोडं, फक्त गुळ बुडेल एवढंच पाणी. बस. बापरे, दिस इज कॉल्ड मीठ. टाकायचं असतं म्हणजे अंदाज येतो. हां, बस. आता हे आपलं छान सगळं मसाला लावून झालेला आहे. त्याला एक 5 मिनटं फक्त याचं पाणी थोडंसं आटेपर्यंत आपण हे शिजवणार आहे. कलर बघा, माऊ किती छान आला आहे. माऊसारखंच गोड. बरं, हे माऊसाठी आपली थोडी साखर, माऊसारखं गोड करायचं आहे. हां, बस. दोन्हीची चव छान लागते, गुळ साखर. आता ते झाकण ठेवायचं याच्यावर. हे 10 मिनिटं शिजलं, बघूया कसं होते. पाणी तर गेलंच नाही, अजूनही रस्साच आहे. माऊ, हा रस्सा नाहीये, हा गुळ आहे. हा गुळ आपला थंड झाला ना, हा एकदम घट्ट होतो. कैरी महत्वाची. बघ बरं दाबून. हा, खरंच छान शिजलीये. आणि आता हे थंड झालं की हे पाणी सगळं आळून जाणार त्याच्या कैरीमध्ये. आजी गॅस बंद करू? हो, चालेल. बाय. छान झालाय मेथांबा. सगळी मदत माऊची आहे. यमी. हा मेथांबा थंड झाला की एका काचेच्या जारमध्ये भरायचा आणि त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं, म्हणजे तो 1-2 आठवडे नीट टिकतो.
आपल्याला जेव्हा लागेल तेव्हा काढू. खाऊ शकतो. जसं की मी हां जसं हे अर्ध्या दिवसात संपणार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब. पुन्हा भेटूया असाच नवीन नवीन पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. बाय.